Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic Go and Come. स्टुडंट विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण गो अँड कम ही जी स्टोरी आहे या स्टोरीचं ट्रान्सलेशन म्हणजेच मराठीत भाषांतर किंवा एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी केलेलं होतं. तर आज आपण गो अँड कम ही जी स्टोरी आहे या स्टोरीचे क्वेश्चन अँड आन्सर्स म्हणजेच पॉइंटर्स या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. खालील शब्द मोठ्याने वाचा. खाली हे शब्द दिलेले आणि हे आपल्याला मोठ्याने वाचायचे. प्रेटी, लिटल, कॉटेज, डिफरंट, ओबल, मॅटर, अनहॅपी, चॅटिंग हे वर्ड या ठिकाणी तुम्ही रीड करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. खाली क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी पीपल आर देअर इन द स्टोरी. तर विद्यार्थ्यांनो, या क्वेश्चनचे आन्सर्स मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हाऊ मेनी पीपल आर देअर इन द स्टोरी. या स्टोरीमध्ये किती पीपल आहेत? तर 3. नेक्स्ट क्वेश्चन, हू आर दे. ते कोण कोण आहेत? या स्टोरीमध्ये जे 3 पीपल आहे ते कोण कोण आहे? तर फर्स्ट आहे बॉय, सेकंड आहे हिज अंकल अँड थर्ड आहे हिज मदर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट बॉडी पार्ट्स आर मेन्शन इन द स्टोरी. या स्टोरीमध्ये बॉडी पार्ट्स सांगितलेले कोणकोणते बॉडी पार्ट्स या स्टोरीमध्ये मेन्शन केलेले. द बॉडी पार्ट्स आर मेन्शन इन द स्टोरी द चिन, द थ्रोट अँड द आईज. तर हे बॉडी पार्ट्स या स्टोरीमध्ये मेन्शन केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, कॉपी द लाईन्स दॅट टेल यू अबाउट द वर्क यू डू इन अ गार्डन. बागकामाचे वर्णन करणाऱ्या ओळी पाहून लिहा. या ठिकाणी गार्डनमध्ये आपण कोणकोणती कामं करतो ती या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायची. या नोटबुकमध्ये पाहू शकता तुम्ही की बागकामाशी संबंधित किंवा रिलेटेड अशा लाईन्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेल्या आहे. मग देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू इन द गार्डन. वी हॅव टू वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. मॅन्युअर द प्लांट्स फ्रॉम टाईम टू टाईम. कट अँड प्रून द प्लांट्स ॲट द राईट टाईम. वीड द गार्डन अँड क्लीन द गार्डन. तर गार्डनमध्ये आपल्याला कोणकोणती कामं करावी लागतात आणि गार्डनची कशी काळजी घ्यावी लागते याचं या ठिकाणी मेन्शन मी या ठिकाणी या सेंटेन्सेसमध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे या लाईन्स या ठिकाणी मी राईट डाऊन केल्या आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द सेंटेन्सेस अँड गेस द मीनिंग ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. खालील सेंटेन्सेसमध्ये काही वर्ड दिलेले आणि त्या वर्डला बॉक्स केलेले आहे. तर हे खालील वाक्य वाचा, चौकटीतील शब्दांचे अर्थ ओळखा. हे वाक्य हे सेंटेन्स रीड करायचं आणि ह्या चौकटीत जो वर्ड दिलेला आहे या वर्डचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. मग फर्स्ट सेंटेन्स आहे, अंकल इज अ सो अनफेअर. मग अनफेअर मीन्स अयोग्य. सेकंड, हिज चिन बिगॅन टू ओबल. ओबल मीन्स एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे अस्थिरपणे हलणे. थर्ड, हिज आईज वेल्ड अप. वेल्ड अप डोळे भरून येणे. व्हाय डू यू लुक सो अनहॅपी. अनहॅपी म्हणजे दुःखी. तर असे हे 4ही वर्डचे मीनिंग अर्थ हे या ठिकाणी मी सांगितलेले. हे अर्थ तुम्ही या माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकतात. अनफेअर मीन्स अयोग्य. ओबल मीन्स एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे अस्थिरपणे हलणे. थर्ड, वेल्ड अप डोळे भरून येणे. आणि फोर्थ, अनहॅपी दुःखी. अशा प्रकारे हे 4 वर्ड्स आणि या 4 वर्डचे मीनिंग हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टार्ट अ कलेक्शन ऑफ अपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह करून त्यात भर घालत राहा. तर या ठिकाणी आपल्याला हे ॲक्शन वर्ड्स दिलेले आणि हे खाली दिलेले जे ॲक्शन वर्ड्स आहे हे आपल्याला अपोजिट वर्ड्स या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. मग फर्स्ट त्यांनी केलेलं आहे गो, याचं अपोजिट वर्ड्स आहे कम. त्यानंतर गिवचं आहे टेक. तर माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकता हे ॲक्शन वर्ड्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहेत. ॲक्शन वर्ड्स, अपोजिट वर्ड्स गो, कम, गिव, टेक, आस्क, आन्सर किंवा टेल, पुश, पुल, थ्रो, कॅच. अशा प्रकारे हे ॲक्शन वर्ड्स या ठिकाणी अपोजिट वर्ड्स जे त्या अपोजिट वर्ड्समध्ये ॲक्शन वर्ड्स आहे हे या ठिकाणी आपण राईट डाऊन केले. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स. मग फॉर ऑब्जेक्ट, पीपल, एक्सेट्रा. खाली काही ऑब्जेक्ट आणि पीपल दिलेले आहेत तर त्यांचे अपोजिट वर्ड्स आपल्याला लिहायचे. आणि इकडं फॉर ॲक्शन, काही ॲक्शन आहे तर त्यांचे अपोजिट वर्ड्स हे आपल्याला राईट डाऊन करायचे. मग सुरुवातीला दिलेले त्यांनी लिटल, त्याचं अपोजिट वर्ड आहे बिग. त्याप्रमाणे नेक्स्ट मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिटल अपोजिट वर्ड्स बिग, डिफरंट, सेम, सॅड, हॅप्पी, क्लीन, डर्टी, गुड, बॅड. त्यानंतर फॉर ॲक्शन्स नाऊ, देन, अप, डाऊन, इनसाईड, आउटसाईड, राईट, रॉंग, स्लोली, फास्ट किंवा क्विकली. अशा प्रकारे हे अपोजिट वर्ड्स हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ हे क्वेश्चन या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहे. तर हे क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आणि पुन्हा पुन्हा रीड करायचे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया.